या ठिकाणी माझे मित्र सुभाषरावजी वानखेडे आपल्या महायुतीचे शिवसेना उमेदवार बाबूरावजी कवळीकर सभेला उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आज या तामशामध्ये सभेमध्ये उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी आपली दिलगिरी व्यक्त करतो। आज सकाळपासून 2 सभा आटपून एक देगलूरची आणि नंतर पाणस म्हणजे भोकर तालुक्यातील पवन कल्याण यांचा कार्यक्रम आटपून आता इथे ताबडतोब मी आलेलो आहे। सुभाषराव, या ठिकाणची एवढी गर्दी पाहिल्यानंतर तामशामध्ये आता बदल हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा बदल अपेक्षित आहे आणि या ठिकाणी बाबूरावजी यांनी छक्का मारल्याशिवाय राहणार नाही। एक नवीन चेहरा, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला नवीन चेहरा आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आपलं आलं पाहिजे। या अनुषंगाने लोकांमध्ये प्रचंड बदल व्हावा अशी भूमिका शिंदे साहेबांनी आणि महायुती सरकारने गेल्या 2-2.5 वर्षाची केलेली कामगिरी आज सामान्य आमच्या लाडक्या बहिणीला बँकेच्या अकाउंटमध्ये 7,500 रुपये दिवाळीच्या आत मिळाले की नाही? 7,500 रुपये रोख रक्कम। दुसरी आश्वासनं द्यायची, ती आश्वासन हवेतच निवडणुकीमध्ये निघून जायची। पण शिंदे साहेबांच्या या सरकारमध्ये आज आमच्या लाडक्या बहिणीची कोणी कदर केलेली आहे आणि गरीब बहिणीला, माझ्या गरीब बहिणीला दिवाळीमध्ये ओवाळणी आज प्रत्यक्ष मिळालेली आहे। ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे। गरिबांनी दिवाळी कधी पाहिली नाही। गरिबाला पण दिवाळी फक्त ऐकायला मिळायची, प्रत्यक्षात घर आपल्या सुख समाधान आणि त्यातून भविष्याला वर्षाला 18,000 रुपये माझ्या लाडक्या बहिणीच्या आज अकाउंटमध्ये जमा होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुती सरकार माझं निवडून आणा, मी 1500च्या ऐवजी 2100 रुपये केल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आज बिल लागतं का? 0 बिल येते। सरकार पैसे आम्हाला शेतकऱ्याचं भरून लागलं आहे। 7.5 HP पर्यंत आज शेतकऱ्याला लाईटचं बिल भरायची गरज नाही। 0 बिल आलं की नाही? आलं असं अनेक लोकांच्या घरी बिल आलं हो म्हणायला आलं की नाही? तुम्हाला अरे गरज नाही, कारण की पैसे भरायचे नाही, बिल त्याचा पाहिजे नाही तयारच आहे। झालं तर बोला मित्र, बिल नाही म्हणजे पैसे भरायचे नाही म्हणून बिल आलं नाही। आज अनेक योजना सरकारने जाहीर केल्या। पिकाच्या आधारभूत किंमत मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर केली, तर जाहीरच केली नाही तर बाजारामध्ये जर किमती पडल्या पीक मालाच्या तर सरकारने खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत। अनेक ठिकाणी काही ठिकाणी सुरू केलं असेल, रस्ते सुरू करायला लाव बाबा, चिंता करू नका। परंतु भावांतर योजनाही जाहीर केली। मार्केटपेक्षा किंवा बाजारभावापेक्षा किंमत कमी मिळत असेल तर सरकार तुम्हाला मधला गॅप जो आहे तो भरून द्यायला सरकार तयार आहे। ही भूमिका सरकारने घेतली। एवढ्या योजना प्रत्यक्षात जेव्हा मिळतात तर मला वाटतं की आता बदल केला पाहिजे। माझ्या मित्राला भरपूर मदत मी केली, जुन्या मित्राला, नवीन आता नवीन मित्र आहे आमचा आता नवीन मित्र आहे। सुभाषराव माझे जुने मित्र, कुठे जरी गेले तर एका ठिकाणी यावंच लागतं। सुभाषराव, तुम्ही कधी तिकडे गेला कधी इकडे गेला पण शेवटी यावं लागते ना आपल्याला।
माझ्या मागे लागू नका. त्यामुळे सुभाषरावला माझ्याशिवाय करमत नाही तर मला सुभाषरावशिवाय करमत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. अतूट नातं आहे, अनेक वर्षाचं नातं आहे. त्यांनी अनेक वेळा मला शिव्या दिल्या. शिव्या म्हणजे मैत्रीपूर्ण शिव्या दिल्या. ठीक आहे म्हणलो का मला माहिती आहे शेवटी कधी येतेच आपल्या. मित्र, या हदगाव मतदारसंघाला आता काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज पडलेली आहे. शिंदे साहेबांसारखं सरकार, देशामध्ये मोदी साहेबांचं नेतृत्व 2047 पर्यंत विकसित भारताची भूमिका ज्या मोदी साहेबांनी व्यक्त केलेली आहे, हा देश परिवर्तनाच्या एकंदरीत लाटेमध्ये आता सुरू झालेली आहे. हायवे झाले, रेल्वे झाल्या, वंदे भारत आली, आम्हाला बुलेट ट्रेन बघायची आहे, विमानसेवा सुरू झाली. सर्वत्र भारत वेगाने पुढे चालतोय. सामान्य माणसाला एक आशा आहे, हे नेतृत्व, हे सरकार काम करणारं सरकार, हे सरकार जे बोलते ते कृतीमध्ये आणणारं सरकार आहे. 24 तास काम करणारा मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आम्ही एकमेकांचे सहकारी राहिलेलो आहे. शिंदे साहेबांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे. मी तर चमत्कार पाहतो की 18 तास माणूस हा काम करतो, झोपतो कधी आणि उठतो कधी आणि काम कधी करतो मलाही समजलेलं नाही. एवढं काम करणारा माणूस. तर महाराष्ट्राला गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे एका मजबूत मुख्यमंत्र्याची, एक विचार करणारा, सामान्य माणसाचा विचार करणाऱ्या मुख्यमंत्र्याची. आणि देशाला गरज आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाला पुढे न्यायची. निर्णय थांबत नाहीत, हिंमत आहे काम करे, धमक आहे काम करायची. आणि म्हणून मला अभिमान आहे की मोदी साहेबांच्या बरोबर काम करण्याकरता त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगायचं, अशोकराव तुम्ही जिकडे होता तुम्ही वनवास भोगला, आता माझ्या बरोबर या, तुम्हाला मी खासदार ताबडतोब करतो. 24 तासाच्या आत मला खासदार या महाराष्ट्राचं त्यांनी केलं. प्रश्न खासदारकीचा नाही आहे, प्रश्न मान सन्मानाचा आहे. माझ्यासारख्या माणसाला सर्वच पाहिलं का पाहायची कमी राहिलेली नाही मला. पण ज्यावेळेस देशाचा प्रधानमंत्री आपली एवढी भूमिका घेऊन मला बोलून घेतात आणि सांगतात, तर मला वाटतं ठीक आहे, आपल्या आयुष्यामध्ये ज्यांचं काम केलं त्यांनी आपली कदर तरी केली नाही. या माणसाने जर बोलून शब्द दिला आणि 24 तासाच्या आत पाळला, शब्द पाळणारीच माणसं पाहिजे. शब्दालाच आज किंमत आहे ना. अशोक चव्हाणाच्या मागेला, कधी ह्याच्या मागेला, कधी त्याच्या मागेला. मित्र, मराठवाड्याला गरज आहे, मराठवाड्याची गरज आहे. जी भूक आहे ती विकासाची भूक आहे. मराठवाड्यात अनुष्य आपण सर्वजण एकेकाळी निजामाच्या राजवटीत होतो. आपल्या मुक्ती संग्रामामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या परिसरात भाग घेतला आणि आम्हाला दिवस आज पाहायला मिळतोय, देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्यांनी मुक्ती संग्रामामध्ये भाग घेतला आणि आम्हाला हा चांगला दिवस आजचा पाहायला मिळतोय, जो आज आपण देश एका वर्षानंतर आपला मराठवाडा स्वतंत्र झाला, महाराष्ट्रात विलीन झाला. आणि त्यामुळे सगळे जुने दिवस यासाठी उल्लेख करतोय. एक इतिहास आम्हाला आहे, एक पार्श्वभूमी आहे, ज्या पार्श्वभूमीवर आम्ही कष्टाने हा स्वातंत्र्य घेतलं. मुक्ती संग्रामामध्ये अनेकांनी आपली प्राणांची आहुती दिली. त्या मुक्ती संग्रामामध्ये असलेला हा सगळा परिसर आपण सर्वांना आगामी काळामध्ये त्यांची कदर करून आमचा हा भाग, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्णत्वास नेण्याकरता मित्र आपल्या सर्वांना भरपूर काम करायचे. पुढची 5 वर्ष तुम्हा आम्हा करता फार महत्वाची आहेत. अनेक ठिकाणी कामं करायचे, रस्ते करायचे, हॉस्पिटल करायचे, शेतीची कामं बघायची आहेत. पीक विमा मिळाला पाहिजे, अतिवृष्टी नुकसान ते मिळालं पाहिजे, घरकुले मिळाला पाहिजे. एक नाही 100 गोष्टी. लोक, सामान्य माणूस हा सरकारवर अवलंबून आहे आणि सरकार ज्यावेळेस आपलं असतं त्या सरकारला सांगायची गरज पडत नसते. त्या सरकारमध्ये संवेदनशीलता असली पाहिजे. मुख्यमंत्री शिंदेमध्ये एक संवेदनशीलता आहे की आज माझा मराठवाडा, माझा माणूस अडचणीमध्ये आहे, तिजोरी खाली झाली तरी हरकत नाही, तर आमच्या सामान्य माणसाला मदत केली पाहिजे. म्हणून या सरकारमध्ये बहुमत आपलं आणलं पाहिजे, महायुतीचं बहुमत आलं पाहिजे आणि पुढील 5 वर्षाकरता सरकार आलं पाहिजे. आणि म्हणून बाबूराव, आता वेळ तुमची आहे. बस झालं सगळं जुनं, आता संधी द्या बाबूरावला. आता
आता संधी द्या बाबूरावला. बाबूरावने मागच्या चांगली मतं घेतली. बाबूराव मागच्या विधानसभेत म्हणतो, मागच्या विधानसभेला बाबूरावजींनी चांगली मतं घेतली होती. आता पण एवढा दणका जोरात मला हात लावायला की त्यावेळेस दुसरं कोणी उभं राहू शकणार नाही. आणि बाबूराव प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय होऊन याच ठिकाणी स्वागताला मला बोलत विसरून जाऊन मला पण मिळून आल्या होत्या. सुभाषराव, तुम्ही अध्यक्ष व्हा, मी प्रमुख पाहुणे होतो. त्यामुळे आम्ही दोघेही या ठिकाणी येऊ आणि बाबूरावजींना आमदार आम्हाला पाहायचंच आहे. यावेळी लक्षात ठेवा, पाहायचंच आहे. आपल्या सर्वांची साथ, आपल्या सर्वांचा आशीर्वाद बाबूरावजींच्या मागे आपण. काय म्हणतो सुभाषराव माझ्या कानात, सुभाषराव माझ्या कानात म्हणलात की मागच्या वेळेस तुम्ही माधवमध्ये त्यांना माधवरावची जबाबदारी दिली होती. हो सुभाषराव, चुका होतात तरी तुम्ही. आता मात्र ही चूक होणे नाही. सुभाषराव, तुम्ही आता परत आलाय आणि मी तुमच्या बरोबर आला. आलं की नाही? तुमचं आमचं एकत्र येणं हे शुभ संकेत मानला पाहिजे लोकांनी. आणि म्हणून आता बाबूराव 100% तुमच्या आशीर्वादाने 100% निवडून येणार. याची मात्र मला शंका नाही. शुभेच्छा बाबूराव, जोरात काम करा. जनता जनार्दन तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय शब्दामध्ये माननीय साहेबांनी आपला इतिहास पुरा सांगितलेला आहे.